तर या वर्षवासाच्या कालखंडात भगवंतांनी आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत वर्षवासाचं एक हे सांगितलं. ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केलं, बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर सर्वात महत्वाची जे प्रथमता जे धम्मदेशना भगवंतांनी सर्वात आधी तर 2 विचार केलेत. कोणते 2 विचार? एक, लोकाले धम्म सांगायचा का नाही, आणि दुसरं, जर धम्म सांगितला तर लोकांना तो योग्य पद्धतीने अभ्यास करता येईल की नाही याच्यावर भगवान बुद्ध खूप चिंतन करत होते. आणि मग भगवान बुद्ध म्हणत होते मी कोणाला सांगू? मग बुद्ध म्हणतात की मला ज्यांनी ध्यान शिकवलं, पहिला आधी 8व्या ध्यानापर्यंत जे काही ध्यान शिकवलं, आलार कलाम आणि उदक रामपुत्र, मी सर्वात आधी त्यांना सांगतो. भगवंतांना कळते की त्यांचं सुद्धा ते सुद्धा मरून गेलेले आहेत. मग भगवान म्हणतात आता सांगू तर सांगू कोणाला? मग सिद्धार्थ सम्यक संबुद्ध म्हणतात जे माझ्यासोबत 5 परिव्राजक भिक्षू होते मी त्यांना सांगतो म्हणतात, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून हा धम्म त्यांना तरी कळेल. आता भगवंत आषाढी म्हणजे वैशाली पौर्णिमेपासून म्हणजे जसं बुद्धत्व प्राप्त झालं तिथून सारनाथच्या दिशेने वाटचाल करतात भगवान सम्यक संबुद्ध. 5 परिव्राजक असतात. कोणकोणते असतात? अश्वजित, महानाम, भद्य, वप्प आणि कौंडिन्य, असे 5 असतात. आता हे 5ही जे परिव्राजक असतात, या 5 परिव्राजकांपैकी सर्वात खतरनाक, सर्वात ज्येष्ठ कोणी जर भिक्षू असेल तर ते म्हणजे कौंडिन्य. वयाने जास्त ज्येष्ठ होते पण सर्वात तापट स्वभावाचे, सर्वात जास्त. यांनी या 4ही लोकांना जवळ बोलवलं. सिद्धार्थ सम्यक संबुद्ध त्याच्या नजरेने एकदम सम्यक संबुद्ध येत होते आणि येता येता यांनी 4ही लोकांना बोलवलं. कोणाला? अश्वजित, महानाम, वप्प आणि भद्य, या 4ही लोकांना बोलवलं आणि सांगितलं, पहा म्हणतात तुम्ही कोणीच सिद्धार्थ गौतमाची भिक्षापात्र कोणी घ्यायचं नाही, कोणी पाय धुवायला पाणी द्यायचं नाही, तर कोणी त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं नाही, कोणी त्यांचं साहित्य पकडायचं नाही, अशी सर्व सूचना कौंडिन्य भंतेजींनी साऱ्या लोकांना सांगतात. सारे लोक म्हणायला लागले बरोबर आहे म्हणते तुमचं, आपण कोणीच काय करायचं नाही. हाच आहे तो म्हणतात महाश्रमण गौतम की ज्यांनी उर्वेला काश्यपला आपलं जे न काही खायचं जे व्रत होतं त्याला तोडण्याचं काम यांनी केलं म्हणतात. म्हणून यांचं कोणीच साहित्य पकडायचं नाही. पण बुद्ध असतात. बुद्धांचा वैभव हा वेगळा असतो. या बुद्धाची गणना, या बुद्धाची संकल्पना, या बुद्धाची व्याख्या तुम्हा आम्हाला या शब्दाच्या रचनेतच करता येत नाही, अजिबात करता येत नाही. कारण बुद्धाला समजण्यासाठी तसं आपली प्रज्ञा आपली तशी तयार असली पाहिजे दायकाने, तेव्हा बुद्ध आपल्याला खूप उत्तम पद्धतीने समजायला येते. आणि जसं भगवान सम्यक संबुद्ध जसे जवळ येतात लगेच प्रत्येकाचं, कारण बुद्धाचं बल वेगळं असते. बुद्धाला त्या कालखंडात तर बुद्धाला पाहण्यासाठी लोक चिवर घेत की भगवान बुद्ध कसे दिसत असतील म्हणून. तर भगवान बुद्ध जसे जसे जवळ येत होते प्रत्येकाच्या चित्ताच्या वृत्त्या, ह्या 4ही-5ही लोकांच्या चित्ताच्या वृत्त्या ह्या बदलत होत्या. आणि बदलता न जाणारा वप्प, न जाणारा अश्वजित, न जाणारा कौंडिन्य, न जाणारा महानाम, न जाणारा भद्य, हे लगेच बुद्धांकडे जातात. आणि पहिले तर कोणी भगवंताचं भिक्षापात्राने बॅग घेतात, भिक्षापात्राने काही साहित्य घेतात, आणि लगेच दुसरा व्यक्ती येतो आणि बुद्धांचे पाय धुवून काढतो. लगेच तिसरा व्यक्ती येतो आणि लगेच भगवंताचे लगेच येतो आणि लगेच बसण्यासाठी आसन घेतो. आणि दुसरं पुन्हा कौंडिन्य भंतेजी येतात आणि लगेच त्यांना
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, पाणी दान देतात. आणि जसं ते देतात त्यावेळेस त्या प्रत्येकाच्या चित्त हे बदलत असते, ज्यांचा स्वभाव एवढा तापट असतो, खूप तापट असतो. आणि म्हणून हे पाचही परिव्राजक लोक म्हणतात ना, अनेक लोक म्हणतात, लोकांचा तो गैरसमज आहे, लोक म्हणतात की भगवान बुद्धांनी ज्यावेळेस धम्मचक्र प्रवर्तन केलं तर फक्त 5च परिव्राजक होते. किती होते? 5च परिव्राजक. आणि बाबासाहेबांनी केलं तर 5 लाख लोक होते म्हणतात. सांगा पण ते श्रेष्ठ कोण आहे? आता ज्या बाबासाहेबांचे गुरु भगवान बुद्ध असतील, ज्या बाबासाहेबांचे गुरुच भगवान बुद्ध, आदर्शच भगवान बुद्ध असतील, तर तो शिष्यापेक्षा श्रेष्ठ राहूच शकतो की नाही? राहूच शकतो. तुमच्या आमच्या नजरेने फक्त 5च परिव्राजक दिसले, पण अनेक सत्व लोक होते. त्या धम्मचक्र प्रवर्तन करत असताना 13 करोड लोक होते. किती? 13 करोड लोक. आणि पहिल्या दिवशी नाही, पण सर्वात जास्त तापट स्वभावाचा कोणी असेल हा कौंडिन्य भंतेजी. हा 3ऱ्याच दिवशी अरथ झाला. 3ऱ्याच दिवशी. म्हणजे भगवान बुद्धांनी बुद्ध धम्म होते, 2च गोष्टी होत्या, संघ नव्हता. तर हे 3ऱ्याच दिवसात कौंडिन्य भंतेजी अरथ झाले. मग अश्वजित, महानाम आणि बद्धी आणि वप्प, मग हे 2-2 दिवसाच्या कालांतराने अरहत्व प्राप्त केले. आणि जसं ते अरहत्व, तेव्हा किती भिक्षू होते? किती भिक्षू होते? 5. आणि भगवान बुद्ध 1, 6. तुम्हा आम्हाला, मला सुद्धा या बुद्धांप्रती श्रद्धा जी आहे ना फार कमी होती, अतिशय नव्हती, अजिबात नव्हती. भिक्षू जीवन जगल्यावरही श्रद्धा बुद्धांप्रती कमी होती. पण जेव्हा जेव्हा आम्ही बुद्धाच्या गुणांना वाचन करतो तेव्हा लक्षात येते की भंतेजी आपण लयच खाली आहोत, आपण काहीच नाही, आपली मोजमापच नाही. आता तुम्ही आता सर्वांनी बुद्धाला बघितलं असेल. तुम्ही बघितलं का बुद्धाला? नाही बघितलं? तुम्ही बघितलं का? हात वगैरे बघितलं का? तुम्ही जे माझ्याकडे काही उपासिका असे आहेत त्याही सांगतात, भंतेजी मला भगवान बुद्ध दिसले होते जी, मग ते स्वप्नामध्ये. मी म्हणलो हो का बापा, मी एवढ्या दिवसापासून अगरबत्त्या मेणबत्त्या लावत आहो, भगवान बुद्ध मला दिसत नाही, तुम्हाला कसे काय दिसत आहेत बापा? मला विचारच आला. तर नाही म्हणतात भंतेजी, अजी तुम्ही बरोबर लावत नसाल म्हणते अगरबत्ती मेणबत्ती, म्हणून म्हणते तुम्हाला दिसत. मी म्हणलं तुम्ही पुण्यवान उपासिका. हा स्वप्नाचा भाग वेगळा असतो. परंतु बुद्धाच्या बाबतीत तुम्ही सर्वजण आपापल्या घरून आला असाल. मी जपानला असताना ही एक परंपरा बघितली आणि मी जेव्हा वाचन करतो तेव्हा मला असं दिसलं जपानला असताना की रोज विहारात सकाळी सकाळी छोट्या छोट्या चिमुरड्या लहान लहान मुली आणि उपासक आणि उपासिका पुष्प घेऊन यायचे. आणि मी एकदा मला विचारच आला, हे रोज काऊन घेऊन येतात बापा? तर त्या उपासिका मला सांगत होती, मलाच गाथा म्हणून सांगत होती, भंतेजी वन्नगंध गुणोपेतन गेतन कुसुमसन पूजयामि श्रीपाद सर्व. भंतेजी मी भगवंताची जी पूजा आहे, वंदना आहे, ते मी पुष्पांनी, धूपानी, अगरबत्ती आणि मेणबत्तीने मी करतो आहे. आणि हे कुशल कर्म मी माझ्यासाठी संपादित करतो आहे. तर तुम्ही तुमच्या घरून आले, तुमच्यावर सर्वात महत्वाचं तुमची बुद्धावर श्रद्धा आहे का? आहे का जी? होस म्हणा, मग थोड्या वेळानं नाहीच म्हणा. हो, मला माहितच आहे का श्रद्धा? हो. कोण नाही म्हणते? माई हाय, पण डामाडोल आहे, थोडीशी कमी जास्त होतंय रात्री वाढ. मी खरं सांगतो बाबा, काय आपण म्हणायचं. आता तुम्ही विहारात आलेत, तर विहारात तुम्ही बुद्धाला दान देण्यासाठी एखादी पुष्प आणलं का? ते वर्गणीचं नको सांगा मला, वर्गणीचे जमा केलेले फुलं नको सांगा, पण तुम्ही स्वतःहून आणलेत का? काय काय उपासिका काय करतात, एखाद्या घरचे दिसले का बुरबार करतात ना, घेऊन येतात न, मग उपासिका आणलोच म्हणते, पण चोरीच केली ना, ते न विचारता कोणत्याही इथून फुलं आणणं हे चोरीच आहे केली. तर बघा, तुम्ही बुद्धाला पुष्प सुद्धा नाही आणले. चला, बुद्धाला नाही पुष्प, आपल्या इकडे बोधिवृक्ष आहे ना,
इथे आहे ना. त्या बोधिवृक्षाला पाणी दान देण्यासाठी कोणी पाणी आणलं का? नाही आणलं तुम्ही पण. मग तुमची बुद्धांवर श्रद्धा अतूट कशी होईल? हे सर्वात मोठा प्रश्न. सर्वात महत्वाची भूमिका आपली बुद्धाप्रती अतूट श्रद्धा उत्पन्न होणं महत्वाचं. श्रद्धा दोन आहेत, एक मिथ्या आणि एक सम्यक. सम्यक श्रद्धा आपली कशी असली पाहिजे? मी जी कधी कधी विशाखाला जेव्हा वाचन करतो, सुजाताला जेव्हा वाचन करतो, शिवली भंतेजीच्या आईला जेव्हा वाचतो, तेव्हा मला लक्षात येते की बाप या उपासिका कशा असतील, काय किती मोठ्या दायिका असतील. म्हणून तो आपल्या जीवनामध्ये हा भाव बदलला पाहिजे. आता त्या आईनं बुद्धाले पाहिलं म्हणतं, मला तर दिसले नाही बापा, परंतु बुद्धाले पाहिलं म्हणतं. मी काय बुद्धाला पाहिलं नाही, पण महावग्गामध्ये बुद्धांचा असा उल्लेख आलेला आहे. तसा तो मी ते तुम्हाला फक्त कथन करण्याचा प्रयत्न करतो. भंतेजींची देशना आहे आणि मग भंतेजी धम्मा देशना देतील. महत्वाचं, आई तुम्ही भगवान बुद्धाले पाहिला आहे? हो, होई म्हणतात ते, नाही नाही म्हणत. आपल्या शब्दावर कायम आहे, तसंच राहायचा शेवटपर्यंत. तर आई मला सांगा, भगवान बुद्ध महामायासारखे दिसत होते की शुद्ध धनासारखे दिसत होते, की महाप्रजापती गौतमी सारखे दिसत होते, की आजोबा सारखे दिसत होते? भगवान बुद्ध कोणासारखे? महाप्रजापती गौतमी सारखे दिसत होते. त्या आईनं तसं म्हणलं. तुम्ही इकडं तुमची बुद्धावर श्रद्धा आहे म्हणता ना. तुम्हाला माहित असलं पाहिजे, उपासकेला माहित असलं पाहिजे की नाही भगवान बुद्ध कोणासारखे दिसत होते. नाही तर उद्या काय म्हणाल, भंतेजी आले, बडबड केले बाबा, काहीच समजलं नाही. तुम्ही एवढ्या दुरून बोलवलं ना, तर बोलवल्यानंतर त्याचा काही ना काही लाभ झाला पाहिजे. निव्वळ असं चर्चा करण्यात अर्थ नाही. सांगा इकडं, जसं उसन तसं, चुकलं तर चुकलं, मुकलं तर मुकलं, काय फरक नाही पडत. कोणासारखं? हा सांगा सांगा. वेगळे होते, 32 लक्षण होते, पण आईसारखे होते, वडिलासारखे होते, महाप्रजापती सारखे होते, की जयसेन सारखे होते. कोणासारखे? हा नाही, स्वतःसारखे तर होतेच, पण ते कोणासारखे होते? असं का होते? कारण तुम्ही कधी चित्तात हा प्रश्न उपस्थित करत नाही. मनात कधी झाला का उत्पन्न? पण माया झाला, माझा तो प्रश्न उपस्थित झाला आणि मी पण विचारात पडलो, कोणासारखे तर दिसत असतील राजा. कारण आम्हाला काही असे काही लक्षण दिसत नाही. आमचे कान काही लांब नाही, आमचे हे काय डोकं काय असं नाही, आमच्या शरीराची ठेवण काही अशी नाही. मग असे कसे दिसत असतीलच. तर मिलिंद प्रश्नामध्ये याचा एक उल्लेख आलेला आहे, तुम्ही वाचू शकता. राजा मिलिंद भंते नागसेनांना विचारतात की बुद्ध कशासारखे दिसत होते. तर भंते नागसेन याच्यावर सुंदर एक उत्तर देतात. काय म्हणतात? अरे राजा, एखादी तलाव बघितलाय का? हो म्हणतात. तुम्ही पाहिलं तलाव? हो. नसन तर मग अंबाझरी पाहून घ्या. हो. तर तलाव पाहिला तुम्ही? हो. तर तलाव सर्वांनी पाहाल. तर एखादी तलाव बघितला आहेस का म्हणते? हो म्हणते, तलाव बघितला आहे. मग त्या तलावामध्ये काय काय बघितलं आहेस म्हणतात? काही नाही म्हणते. पाणी पाहिलं, पाणी बघितलं आहे, फुलं बघितली आहेत, फळं बघितली आहेत, जलचर प्राणी बघितलेले आहेत, आणि त्या ज्या पाण्याच्या तळाशी चिखल बघितलेलं आहे म्हणतात. हो का म्हणतात. कोणकोणते फुलं बघितले आहेत? तर ते म्हणतात वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं बघितले आहेत का? मग म्हणतात कमळाला बघितलं आहे का? तर हो म्हणतात, कमळालाही बघितलं आहे. मग तू मला सांग म्हणतात, हे राजा, तू एखाद्या कमळाच्या फुलाला बघितलं आहेस का? हो म्हणते. हे कमळाचं फुल लागते कुठे? हे भर पाण्यात लागते, आणि त्याची बी एकदम चिखलात लागते. आणि त्या कमळाचा आहार काय आहे? चिखल हा त्याचा आहार आहे म्हणते. आणि मग जसं ते कमळ चिखलातून उमलते, बहरते, फुलते आणि टवटवीत दिसते, आणि टवटवीत दिसल्यानंतर त्या चिखलाचा गंध, थोडा तरी गंध त्या कमळाच्या पुष्पावर दिसतो का म्हणतात? अजिबात दिसत नाही म्हणतात. तसेच बुद्ध होते म्हणतात. तसेच काय होते म्हणतात? बुद्ध जे असतात, सम्यक संबुद्ध जे असतात, हे कोणासारखेच दिसत नाही. कारण
त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन उमटत असतात. अनेक 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 पद्धतीचे, आता मी फक्त 2-3 सांगतो, म्हणून नंतरच्या वेळेस सविस्तर आपण बघू. एक सर्वात महत्वाचं त्यांच्या डोक्यावर जाऊ, बुद्धांच्या डोक्याकडे लक्ष द्या. या डोक्याकडे लक्ष दिल्यानंतर काय दिसते तेव्हा आम्हाला? काय दिसते? फक्त डोकं उंच. पण एवढं काय उंच नव्हतं बुद्धाचं डोकं. हे आपल्या भारतामध्ये एक म्हणलं तर जास्त 1 फूट अगाऊ वाढवतं भारतामध्ये. आता मूर्तिकला कशी आली तर हे बुद्धाच्या महापरिनिब्बाणाच्या 300 वर्षाच्या नंतर ही मूर्तिकला अवगत आली. पण तेही बुद्धाला सम्राट अशोकाने 300 वर्षानंतर सम्राट अशोकाचा जन्म झाला आणि त्या अनुषंगाने बुद्ध नेमकं आता बुद्धांच्या डोक्यावर जाऊ. अनेक लोकांना प्रश्न पडते, मी लहान असताना काय व्हायचं, हिंदू संस्कृतीच्या जास्त घरामध्ये पगडा असल्यामुळे आमच्या घरी 2 ब्लॅक अँड व्हाईट फोटो राहायच्या, एक भगवान बुद्ध आणि एक बाबासाहेब. त्यावेळेस मला असं वाटायचं बाबासाहेब हे देव होत न आणि भगवान बुद्ध हे देवी होय. मला असंच वाटायचं, कारण त्यांचे केस एवढे लांब लांब राहायचे, तर असं वाटायचं की स्त्रीच असतील बाप्पा, असा प्रश्न उपस्थित व्हायचा. कारण जेव्हा हिंदू संस्कृतीचा पगडा जास्त होता तेव्हा काय होतं, एक शंकरजी दुसरी पार्वती आणि हिंदूचे वेगवेगळे देवी देवता असले तर एक सोबत राहतच होते. तर मला असं वाटत तसंच होतं. पण जेव्हा अभ्यास केला तेव्हा कळतंय की नाही, म्हणते जी तसं नाही आहे. बुद्धांच्या केसाची ठेवण पण तशी नव्हती. बुद्धाच्या केसाची ठेवण कशी होती, हे जे बुद्धांचं जे डोकं बघितलं ना, वरचा टाडू, तिथं हलकासा मासाचा काय होता, गोळा होता. काय होता? हलकासा मासाचा गोळा होता. खूप जास्त उंच नव्हतं, गोळा होता. दुसरं, भगवान बुद्धाचे जे केस आहे हे केस कशी होती? आपल्या नागपुरी भाषेत गुंडरे म्हणतो आपण, केस गुंडरेस म्हणतो ना, हो, कुरडे सुद्धा म्हणतो आपण, असं आपण म्हणतो. आणि गोल फिरणारी होती, बरोबर ना. आता गोल फिरणाऱ्यासाठी सायंटिफिक रिझन कसं आहे याचं, तुम्ही तुमच्या आम्ही चाटी असल्यामुळे आम्ही काय सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या डोक्यावर पहिले पाहायचं, तुमच्या डोक्यावरून मधातला एक भाग गेलाय, त्याला आपण मधातला धुरा म्हणतो. एक प्लाट इकडं दुसरा प्लाट तिकडं, बरोबर की नाही. आपलं असं आहे तसं आहे. म्हणजे वरून आपले खाली येतात की नाही केस? येतात. आता ते हे कार्डबोर्ड नाही ना, तर लगेच तुम्हाला ड्रॉइंग करून सांगितलं असतं. तर बुद्धांचे म्हणजे तुमचं कसं होते, आपलं वरून खाली येते. पण बुद्धाच्या बाबतीत तसं येत नाही. बुद्धाच्या बाबतीत हे जे केस आहे हे खालून यायचे, खालून उगायचे आणि ग्रॅव्हिटी फोर्सनी गुंडाळायचे, गुरुत्वाकर्षण बलाने गुंडाळायचे. म्हणून त्यांची जी केस होती ते कुरडे होती. बुद्धांच्या केसाचा रंग हा निळा होता. तुम्ही बघितलं नसेल पण मी बघितलंय. मी बुद्धांचे खूप सारे धातू बघितले, बुद्धांच्या रक्ताचे धातू बघितले, बुद्धांचे किडनीचे धातू बघितले आहेत, बुद्धाच्या ब्रेनचे धातू बघितले आहेत, बुद्धांचे नॅरोबोन बघितलेले आहेत, 11-11, 12-12 पद्धतीचे धातू बघितले. पुन्हा किती दात असतात? 44. कोणी म्हणते 40. पालीमध्ये बिसती दंता, म्हणजे 20 वर 20 खाली, 2 मोठ्या दाढी, दोन या साईडला दाढ, 2 या साईडला दाढ. किती दात झाले? त्यांच्या दाताचं पुन्हा एक लक्षण सांगतो बुद्धांच्या. त्यांचे जे दात होते, आपल्या दातामध्ये थोड्या खिडक्या तरी आहेत, पण बुद्धाच्या बाबतीत तसं नव्हतं. त्यांचे दात सर्व एकसारखे होते. असं कोणतंही अंग प्रत्यंग नाही की जे विकसित झालेलं नाही. पुन्हा अतिशय महत्वाचं, भगवंताचे 7 ठिकाणी मांस जास्त असते. किती ठिकाणी? 7 ठिकाणी. माहित आहे का? नाही. तरी म्हणता बुद्धावर श्रद्धा आहे. राव म्हणा तशीच, ते शेवटपर्यंत तशीच राहिली पाहिजे. तर असंच बुद्धाला 7 ठिकाणी मांस, म्हणजे एक डोक्यावरचा भाग, एक हे जे 2 जे शोल्डर आहेत, कॉलर बोन जवळ शोल्डर आहेत, तर तिथे सुद्धा मांस जास्त व्हायचं. किती झाले? 3 झाले. हे 2 तळ हात, हे जे तळ हात आहेत ना, त्या तळा हाताला जास्त मांस होतं बुद्धांच्या.
एवढं कोमल होतं, एवढं मऊ होतं की आपण एक थोडीशी वस्तू जरी ठेवली तरी त्याच्या फिंगरप्रिंट्स त्याला लागायचे, एवढं त्यांचं मऊ होतं. पुन्हा त्यांचे तळपाय दोन ते सुद्धा एकदम काय होते, मांस जास्त होतं, सपाट होते आणि मांस जास्त होतं. हे बुद्धाच्या बाबतीत आहे. आणि आता सांगायचं म्हटलं तर भरपूर विषय आहेत. मला काही माहीत नव्हतं, लगेच माईक हातात दिला भंतेजींनी, नाहीतर तुम्हाला विषयाला धरून बोललो असतो. तुम्ही जे काही संघाला भोजनदान देता, तुम्ही जे काही सुजाताची खीर दान देता, तर ती कशी दान केली पाहिजे. आमच्याकडं तसंच होतं. आपल्याकडं कसं राहते, आपण सुजाताने खीर दान कशी दिली कधी आपण वाचत नाही. आपण 1 लिटर दूध आणतो, लोकसंख्या वाढली, टाकणामध्ये गुणभर पाणी लावले, लोकसंख्या वाढत आहे, तर आपण ढंगल तसं लावून टाकतो. पण सुजाताच्या श्रद्धेच्या बाबतीत तसं नव्हतं. सुजाताची श्रद्धा खूप हे होती आणि सुजाताचं बल खूप मोठं होतं. कारण की सिद्धार्थ बोधिसत्वाचं बुद्धत्वाच्या आधीचं पहिलं भोजन ते सर्वात पवित्र भोजन म्हणून समजलं गेलं. दुसरं, आता जे तुम्ही अमावस्या बघितली ना आता आलेली, त्या अमावस्येला सर्वात मोठे तर महत्त्वाचं खऱ्या अर्थाने जे 6 भंतेजी होते, तर हा सुजाताचा जो मुलगा होतो यश, हा सुद्धा अचानक फिरायला जाता जाता भगवंताची मृगदाय वनामध्ये धम्मदेसना सुरू असते आणि सुरू असताना हा तिथेच एकतर लावून बसतो. त्याचा जो वडील असतो, श्रेष्ठी असतो, धनश्रेष्ठी असतो, तो पाहतो माझा मुलगा कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, सार नगर शोधून काढतो आणि मग त्याला माहिती पडते की हा जो मुलगा आहे हा बुद्धाकडे गेलेला आहे. लगेच सुजाता आणि त्याचे वडील यशचे बाबा ते बुद्धांकडे जातात आणि ते सुद्धा धम्मदेसना ऐकतात. आणि ऐकल्याबरोबर पहिल्यांदा बुद्धांच्या धम्मदेसनेचा साधुवाद करणारे जर कोणी असतील तर ते यशचे आई आणि बाबा. आणि बुद्धाच्या बुद्धत्वानंतर पहिले उपासकाचा दर्जा ज्या व्यक्तीला दिला ते म्हणजे यशचे बाबा आणि आई. यश तिथेच प्रवज्जित होतो आणि भंतेजी किती होतात जी 6 भंतेजी आणि बुद्धाला पकडून 7. आणि मग त्यांचे 4 नात. मग जो सुजाता आहे ते बुद्धाला 7 दिवसासाठी निमंत्रित करते भोजनासाठी. आणि मग भगवान बुद्ध तिचं भोजन स्वीकार करतात. तेव्हा त्या यशचे 4 मित्र आणि त्याचे नातलग असे मिळून कमीत कमी 50 लोक त्यावेळेस प्रवज्जित होतात. आणि ही जी अमावस्या जी मागं गेली तर त्यावेळेस भिक्षू संघाची किती संख्या असेल, हे 6 आणि 50 किती झाले 56. आणि ते 4 मित्र किती झाले 60 आणि बुद्ध 61 भिक्षू संघ. पहिल्या वर्षवासामध्ये दुसऱ्याच अमावस्येला 61 भिक्षूचा संघ होतो. तर म्हणून दायकांनो, तुमच्यामध्ये तो श्रद्धाबल वृद्धिंगत झाला पाहिजे. तुमच्याकडे काही नसेल ना, एक पुष्प तरी बुद्धाची वंदना करण्यासाठी या. मला वाटते आज प्रवचन आहे म्हणून सर्व लोक संघाच्या उपासक उपासिका एकसारख्या साड्या घालून आल्या. पण हे जर प्रवचन नसतं तर भंतेजी कधी कधी या टाल्याला जंग लागून जाते पण उपासिका येत नसते असं वाटते मला. पण तुम्ही येता यसाल, मी असं म्हणत आहे. तुमची श्रद्धा आहे ना, पहिले सांगितलं ना मला तुमची श्रद्धा आहे बुद्धांवर. तर ही श्रद्धा आपली तशीच बलवत असते. म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने जो काही आम्हाला धम्म दिला, 56 नंतर जो काही धम्म दिला, तो धम्मरथ आपल्याला पुढे नेण्यासाठी अतिशय महत्वाची. त्या दिवशी एका जणाने मला प्रश्न विचारला, मी त्याची एक फक्त 5 मिनिटाची पुनरावृत्ती करतो आणि सांगतो. ते एक उपासिकेने मला प्रश्न विचारला, भंतेजी, बाबासाहेबांनी ज्या वेळेस या देशाला संविधान बहाल केलं त्यावेळेस बाबासाहेब खूप आनंदी होते म्हणतात. तर अचानक मला तिने प्रश्न विचारला. मी म्हटलं, बाई तू इतिहास बघितलं का किंवा ते बाबासाहेबांचं ते वाचलं का?
तर नाही भंतेजी, कारण सर्व लोकांना दिलं, अधिकार दिले ना, तर मग आनंदाची बाब कोणती? मी तिला फक्त एक प्रसंग सांगितला. अगं, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बहाल केलं, बहाल केल्याबरोबर बाबासाहेब आपल्या दिल्लीच्या बंगल्यावर येतात आणि सायंकाळी असं आपल्या अभ्यास खुर्चीवर बसतात आणि बसल्याबरोबर बाबासाहेब काही पुस्तकं चाळत बसतात आणि ते पुस्तकं चाळता चाळता बाबासाहेबाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. त्यांचा जो तिथला जो ड्रायव्हर असतो तो बाबासाहेबाला म्हणतो, बाबासाहेब आज तर तुम्ही खूप आनंदित असाल जी म्हणते, कारण आज तुम्ही संपूर्ण समाजातल्या म्हणजे घटनाद्वारे त्यांना अधिकार, शोषित पीडित वंचित लोकांना तुम्ही काय केलं, अधिकार बहाल केले, तर तुमच्यासाठी तर किती मोठा दिवस असला पाहिजे. तर बाबासाहेबाचे ते अश्रू पाहून तो ड्रायव्हर विचारतो की बाबासाहेब तुम्ही आज का रडत आहात? तेव्हा बाबासाहेब एक घटना सांगतात, अरे मला आज माझ्या राजरत्नाची आठवण आली. बाबासाहेब अतिशय डोळे अश्रू वाहत आहेत आणि बाबासाहेब सांगत आहेत. बाबासाहेब म्हणतात, माझा सर्वात आवडता मुलगा म्हणजे राजरत्न. ज्यावेळेस राजरत्नाचं निधन झालं तर इंजेक्शनासाठी कार्यकर्त्यांनी, काही लोकांनी, नातलगांनी काही पैसे मागितले. मी खिशात हात टाकले, परंतु पैशाचे नाणे काही वाजत नव्हते. फक्त खिशात एकही रुपया नव्हता, एकही नाणं नव्हतं. फक्त तो खिशामध्ये फक्त तो खिशाचा कापडच लागत होता. पण माझ्या त्या राजरत्नाला मी वाचवू शकलो नाही. आणि ज्यावेळेस त्या राजरत्नाचं मरण झालं त्यावेळेस पुन्हा घरचे लोक आलेत आणि म्हणतात, बाबासाहेब याला नवीन ड्रेस घ्यावं लागेल. बाबासाहेबांनी दुसऱ्या पॅन्टच्या खिशात हात टाकला, तिथेही बाबासाहेबाच्या खिशामध्ये नाणे नव्हते. बाबासाहेबांच्या हातात तीच एक घटना की त्या खिशाचा जो कापड तोच लागत होता. लगेच बाबासाहेब शांत बसले. रमाईने पुढाकार घेतला आणि आपलं जे लुगडाचं जे पदर आहे तो तिने फाडला आणि त्या बाळाला गुंडाळून व्यवस्थित त्यांचं जी काही विधी करायची ती त्यांनी करून चुकली. आणि त्याच दरम्यान मला तार आली की आपल्याला या परिषदेमध्ये जायचं आहे आणि या परिषदेमध्ये आपल्याला जाणं अतिशय महत्वाचं आहे. माझं मत अजिबात नव्हतं, माझा मुलगा वारला, माझं मत जायचं नव्हतं. पण माझी रमू जवळ येते आणि म्हणते, बाबासाहेब म्हणतात, तुम्ही या परिषदेला जाणं अतिशय महत्वाचं आहे. कारण या परिषदेला 6 महिन्यांनी ही परिषद होते आणि या परिषदेतून आपल्या शोषित पीडित वंचित अनेक पोरांचं, विद्यार्थ्यांचं, अनेक जाती, अतिशूद्र जाती लोकांना ते अधिकार बहाल होतील. तुम्ही केलंच पाहिजे. अरे ह्या राजरत्न गेला तर गेला, काय झालं? पण असे अनेक राजरत्न आहे. तुम्ही या परिषदेतून अनेक राजरत्न घडवू शकता बाबासाहेब, असं ती रमाई त्या बाबासाहेबांना म्हणते आणि पुढाकार घालते. आणि बाबासाहेब त्याच गोष्टीला घेऊन लगेच पुढे सारतात. आणि सारल्यानंतर ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या शोषित पीडित वंचित लोकांची गोष्ट जेव्हा त्या परिषदेत ठेवतात तेव्हा बघतात काय की गांधीजी सुद्धा स्तब्ध बसलेले असतात की किती मोठं या शोषित पीडित वंचित वर किती मोठा अन्याय होत आहे हे बाबासाहेब त्या परिषदेत पटवून देतात. आणि त्या आधारावर बॅरिस्टर गांधी सुद्धा, पंडित जवाहरलाल नेहरू येतात तेव्हा बॅरिस्टर गांधी सुद्धा हे शब्द उच्चारतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला तुम्ही संविधानासाठी तुम्ही हे करा. आणि संविधानाला करत असताना या बॅरिस्टर गांधी स्वतः अप्रोच करतात, स्वतः म्हणतात की बाबासाहेबाशिवाय कोणीच या संविधानाला उत्तम पद्धतीने लिहू शकणार नाही. आणि ज्या वेळेस बाबासाहेब, लोक म्हणतात 2 महिने 11 दिवस 18 दिवस काहीतरी 11 महिने 18 दिवस संविधान लिहिलं, तेवढे काही दिवस बाबासाहेबाला लागले नाही, 6 महिनेच लागले बाबासाहेबाला. त्याची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसचे ते दिवस मोजण्यात आले म्हणून ते 2 वर्ष 11 महिने
18 दिवस असे काही गणण्यात आले, पण बाबासाहेबांनी 6 महिन्यातच हे संविधान लिहून काढलं, हे तेवढं सत्य आहे. आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी हे संविधान बहाल केलं तेव्हा तो ड्रायव्हरला म्हणते, आज मला माझ्या रामूची आठवण आली की तिने म्हटलं होतं की असे अनेक राजरत्न घडवायचे आहेत, या संविधानाच्या मार्गाने या संविधान या देशाला बहाल करून माझे शोषित पीडित वंचित अनेक राजरत्न घडतील अशी मला अपेक्षा आहे. म्हणून याचं हे आठवण करत असताना हे अक्षरशः अश्रू एका पद्धतीचे दुःखाचेही आहेत आणि एका पद्धतीचे सुखाचे सुद्धा आहेत. बाबासाहेब कधी कधी असं होते, तुमच्या आमच्या समाजाला न्याय देत असताना मला वाटत नाही की बाबासाहेब कधी खूप आनंदी असतील. त्यांना प्रत्येक वेळ हा समाजासाठी दिला आहे. म्हणून माझं असं वाटतं माझ्या उपासकेने की धम्माच्या क्षेत्रात तुम्ही पुढे आलंच पाहिजे. त्या दिवशी काल मी वणीला गेलो, उपासकांना विचारला, साधा प्रश्न विचारला उपासकेंना, उपासकेनो तुम्हाला नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स याचा अर्थ मला समजावून सांगता येईल का? लोक म्हणतात मी बुद्धाला शरण जातो, मी त्या सम्यक संबुद्धाला. दॅट इज मीन डेफिनेशन काय आहे, आपण डेफिनेशन बद्दल म्हणजे व्याख्या बघितली पाहिजे की नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा. सारे लोक कोणाला चालित नाही. कधी कधी असं वाटते की हे 56 वर्षापूर्वी झालेलं आपण धम्मक्रांती बाबासाहेबांची हे कुठेतरी या धम्मरथाला आपण पुढे का नेत नाही आहोत? आपले कुठे टायर पंक्चर झालेत? म्हणून ह्या धम्मरथाला चालवण्यासाठी भिक्खू भिक्खुनी उपासक आणि उपासिका हे अतिशय महत्वाचे 2-4ही टायर आहेत. हे टायरातली एकही जरी हवा गेली तर धम्मरथ पुढे काय जाऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटते तुम्ही तुमच्या वर्गात, तुम्ही तुमच्या विहारामध्ये या वर्षवासाच्या कालखंडात एखादी चांगले भिक्षू जे शिकवणारे असतील, ज्याच्यातून तुम्हाला धम्माचं ज्ञान आहे. सुजाताने खीर कशी बनवली? भगवंतांना बुद्धाला दान देत असताना, भोजन दान देत असताना आपल्या चित्ताची चेतना कशी असली पाहिजे, कशा पद्धतीने, विशाखाचं मानस कसं होतं. जेव्हा या गायकांना समजेल, मी म्हणेल या विहाराचं सोनं होईल आणि या सोन्याच्या विहाराला तुम्हा सर्वांना या बाबासाहेबांच्या क्रांतीची थोडी जळजळ आणि थोडी मेणबत्ती ज्वलंत केली पाहिजे असं मला वाटते. मुळात काय माझा विषय नव्हता. भंतेजींची धम्मदेशना अतिशय महत्वाची होती, कारण भरपूर अशा गोष्टी आहेत की ते तुम्हाला माहिती नाही. मी लोकांना नेहमी म्हणतो की बुद्धाला शरीर त्यागल्यानंतर बुद्धाला पेटवण्यात कसं आलं. अनेक उपासक उपासिकेला नाही माहीत कसं पेटवलं, कोणत्या गोष्टी पेटतात, कोणत्या गोष्टी नाही पेटत बुद्धाच्या बाबतीत, हे आपल्याला माहिती नाही. तर मग आपलं कसं होईल? म्हणून बाकी तर विषय गंभीर असते, तर म्हणून भंतेजींची धम्मदेशना खूप गंभीर असते. म्हणून आपण गायकेने आजच्या या दिवसाला, या वर्षवासाच्या दिवसाला वेळ का होईना तुम्ही इथे, मला असं वाटते इथे पहिले कंपाऊंड नव्हतं. मला 15 वर्ष आधी मी भंतेजी आम्ही सोबतच इथे भूमिपूजनासाठी आलो होतो. मला वाटते एक पोलीस खात्याचे एक अधिकारी वर्ग होते, तिकडे राहायचे. त्यांनी भंतेजी मला इथे आणलं होतं. त्या दरम्यान मला आजही आठवते 15-16 वर्षाच्या आधी इथं काही नव्हतं, पण अतिशय सुंदर तुम्ही जे काही उभारलं, ह्या विहाराला उत्तम दिशा आणि दशा देण्याचं काम आपलं आहे. आपल्या शब्दांना विराम देतो आणि आपल्या शब्दांना विराम देत असताना आशीर्वाद देतो आणि धम्म दिसण्याला समापन करतो. सभी विभजन सब दुखो भयो उपद्रवो विनाशतु माते भवन अंतरायु सुखी दीर्घायु को भव अभिवादन शिवेश निचन वड्ढापचारिणो चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वनो सुखं वदन्ति.